त्याचबरोबर संजय राऊतांनी डॉक्टर उषा तांबेंना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साहित्य महामंडळाने या संदर्भामध्ये खुलासा करावा. हे राजकीय व्यासपीठ आहे का? अशा पद्धतीची भूमिका कोणाला मांडाल तुम्ही, कशी देता, असं म्हटलेलं आहे. असा प्रश्न विचारलाय. अन्यथा साहित्य महामंडळाने माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. यापैकी काहीच होणार नाही. त्याचं कारण असं की म्हणजे महामंडळ जे आहे ना, जसं माजी अध्यक्षांना निमंत्रण देणं याच्यावरून उषा तांबेने सांगितलं ही आमची जबाबदारी नसते. म्हणजे उषा तांबे आज पहिल्यांदा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा झालेल्या नाहीत, यापूर्वी झालेल्या आहेत. वर्षानुवर्ष त्या साहित्य महामंडळ, त्याच्याशी संबंधित राजकारण, त्याच्याशी संबंधित निवड प्रक्रिया याच्यात आहेत इन्व्हॉल्व. तर त्यांना ही सगळी प्रक्रिया माहीत आहे. त्यामुळे हा जो कार्यक्रम केला जातो साहित्य संमेलनाचा, त्याच्यामध्ये कुणी यावं कुणी येऊ नये हे सगळं कोणी काय बोलावं नाही. त्यामुळे एखाद्या परिसंवादात आम्ही असं घडलो म्हटलं, नंतर ते जडण सांगताना एखाद्या राजकीय नेत्याने कुठल्या तरी दुसऱ्या राजकीय नेत्यावर, पक्षावर आरोप केला तर त्याला सेन्सॉरशिप लावता